प्रश्न क्रमांक 1. खालीलपैकी शरीर निरोगी असल्याचे लक्षण कोणते आहे? ऑप्शन नंबर 1. पोट साफ न होणे. 2. भूक लागणे. 3. खूप झोप येणे. 4. अन्नपचन न होणे. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. भूक लागणे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. भूक लागल्यावर जास्त वेळ न जेवल्यास काय होते? ऑप्शन नंबर 1. वात वाढतो. 2. पित्त वाढते. 3. कफ वाढतो. 4. आम होतो. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पित्त वाढते. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ऑप्शन नंबर 1. दुपारी जेवून झोपले की पित्त कमी होते. 2. रात्री जागरण केले की पित्त कमी होते. 3. सकाळी लवकर उठले की पित्त कमी होते. 4. उपवास केले की पित्त कमी होते. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. सकाळी लवकर उठले की पित्त कमी होते. प्रश्न क्रमांक 4. आयुर्वेदात उपचार पद्धतीमध्ये औषधे देऊन उलटी करतात त्याला काय म्हणतात? ऑप्शन नंबर 1. विरेचन. 2. वमन. 3. बस्ती. 4. रक्तमोक्षण. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. वमन. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. जास्त पाणी पिल्याने पित्ताचा कोणता गुण वाढतो? ऑप्शन नंबर 1. उष्ण. 2. द्रव. 3. तीक्ष्ण. 4. चिकट. मित्रांनो, योग्य उत्तर जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आयुर्वेदिक व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मित्रपरिवाराला व्हिडिओ शेअर करा. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. द्रव. प्रश्न क्रमांक 6. उलटीतून पित्ताबरोबर रक्त पडत असल्यास हे कोणत्या रोगाचे लक्षण असू शकते? ऑप्शन नंबर 1. कावीळ. 2. अल्सर. 3. मधुमेह. 4. हृदयरोग. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. अल्सर. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. भूक न लागणे, मळमळ होणे, पोट गच्च असणे ही लक्षणे कशाची असू शकतात? ऑप्शन नंबर 1. वात वाढल्याची. 2. पित्त वाढल्याची. 3. अन्नपचन झाल्याची. 4. झोप आल्याची. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पित्त वाढल्याची. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8. जेवताना ढेकर आल्यास कशाचे लक्षण आहे? ऑप्शन नंबर 1. अपचनाचे. 2. पोट भरल्याचे. 3. पित्त वाढल्याचे. 4. वात वाढल्याचे. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 2. पोट भरल्याचे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. आयुर्वेदिक उपचाराचा भाग म्हणून उलटीतून कोणता दोष बाहेर काढला जातो? ऑप्शन नंबर 1. वात. 2. पित्त. 3. कफ. 4. आम. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. कफ. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. मळमळ होणे हे कोणत्या त्रासाचं लक्षण आहे? ऑप्शन नंबर 1. लिव्हरशी संबंधित. 2. पित्त वाढले की. 3. BP वाढले की. 4. वरील सर्व त्रास. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. वरील सर्व त्रास. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11.
पित्त वाढण्यावर कोणती गोष्ट परिणाम करते? ऑप्शन नंबर 1 जेवण्याचे प्रमाण, 2 व्यायामाचे प्रमाण, 3 झोपण्याचे प्रमाण, 4 वरील सर्वांचे प्रमाण. तुमचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 वरील सर्वांचे प्रमाण पित्त वाढण्यावर परिणाम करते.